राम राम. आज काय तुम्हाला लुंजी शिकवतो. लुंजी का नाही आंब्याची राहते. आंबे चिरून घ्यायचे, मस्त धुवून टाकायचे, साखर घ्यायची आणि ते लसणाच्या कळ्यावेनी हे सर्व मसाले वे तिखट मीठ वगैरे. फक्त धने का नाही, धने भाजून केले होतं, धन्याचं पावडर मी. आणि हे नाही का मोहरीचं तेल आहे. मोहरीच्या जागी तुम्ही साधंही तेल घेऊ शकता, पण मोहरीच्या तेलाने एकच नंबर चव लागते. तेल गरम झालं का त्याच्यात जिरं, मोहरी आणि मेथी टाकायची. आणि मेथी टाकली का मेथीशिवाय चवच नाही. मेथी नाही टाकली तर जमतच नाही. आणि मग नाही का लसणाच्या कळ्या टाकायच्या. ह्या चिरून नाही टाकू शकता, पण म्या अशा टाकल्या. आणि तुम्ही इथं कढीपत्ता टाकू शकता. कढीपत्ता मला भेटलाच नाही. माझ्या घरी लहानसं झाड आहे. मी आणलं का बुराव त्याला, दुसऱ्याच्या घरून काही मी आणत नसतो. मग हे तिखट मीठ हळद सर्व मसाले टाकायचे आणि हे कालवायचं. मग आंबा टाकायचा आणि मग मस्त कालवायचं. आणि ह्या वास सुटते. मग 4 घराला माहीत पडते हिच्या घरी लुंजी केली म्हणून. आणि मग मीठ थोडंसं जास्तच टाकायचं, काऊन का आंबे का नाही आंबट राहते का नाही. आणि मग साखर टाकायची. साखरीच्या जागी तुम्ही हेही टाकू शकता, गुळही टाकू शकता, पण मला साखरीचीच आवडते. आज तुम्ही म्हणा गुळ कुठून आंबे कुठून आणले, तर आंबे मी चोरून नाही आणले होय, मला माया पेशंटनं आणून दिले ते. आणि मग पाणी टाकायचं वाटी भर त्याच्यात आणि मग मस्त गद शिजवायचं. आणि मग हे अशी दिसते. काही काऊन दिसते मी साखर भाजली, पण चव याचीच मस्त लागते. लोकायला हे लयच आवडते बाप्पा. विदर्भात लग्न यावतही राहते हे लुंजी. तुम्ही का नाही हे अशी दिसते. आणि मग नाही का हे 8 दिवसही खाऊ शकता आणि महिनाभर 2 महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता. पाहुणेले लय आवडते. आणि ज्याच्या घरी आंब्याचं झाड आहे त्याच्या घरी तुम्हाला हे महिनाभरही दिसन आंब्याच्या घाती. तुम्ही करा.